अहो हे बघा, मी काय म्हणते, आपल्यात जेव्हा खूप अंतर होतं ना, तेव्हा पण तुम्ही पूर्ण पूर्ण कर्तव्य निभावलं. कधीच कुठेच कमी पडला नाही. मला जपलं, मला सांभाळलं. उठा ना, अहो ऐका ना, माझ्याकडे बघा बरं. मला ना तुम्हाला खूप खूप काही सांगायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगायचं. अहो खूप, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला आनंदी, मी पाण्यात पडलो होतो तेव्हा खूप घाबरले होतेस ना तू? खूप घाबरले होतो. घाबरला म्हणूनच पडलात ना पाण्यात? मला पाण्याची खूप भीती वाटते. मी तुम्हाला गावी नेते आणि विहिरीत उतरवते. नाही, यापुढे मी पाण्यात कधीच उतरणार नाही. मग असं घाबरून राहायचं नाही. पोहणं जमायला हवं. मी शिकवेन ना तुम्हाला. तसं पाहायला गेलं तर खूप काही गोष्टी मला तुझ्याकडून शिकायच्या बाकी आहेत. काही सांगताय तुम्ही. मी छोट्याशा गावातली मुलगी, जेमतेम शिक्षण. तुम्ही मुंबईतले मोठे वकील, खूप केसेस जिंकलेले. माझ्याकडून काय शिकणार? आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेने कसं बघायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं. आयुष्यामध्ये कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले तरी खंबीरपणे त्यांना तोंड कसं द्यायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. अहो खरं आनंदी, बघ, 6 वर्षांपासूनचा मी राघव करणे कसा होतो. मला आयुष्यातल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या कधी मी मनमुरादपणे जगायचो त्या पुन्हा मला मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्यात कधी आनंद परत मी अनुभवेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रेम माझ्या आयुष्यात कधी येईल असंही मला कधीच वाटलं नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टी तू घेऊन आलीस. तू मला पूर्ण बदललास. माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आणि हवीशी असलेली व्यक्ती एकमेव तू आहेस. आणि हो, आपल्या दोघांमध्ये आता कुठलंच अंतर मला कधीच नको. फिरवा मला. काय? फिरवा ना मला. म्हणजे नाही येणार, वय झालंय तुमचं. सावकाश. फोन. उचलू? वाचला. हॅलो, मिस्टर राघव कर्णिक, रेवाची टीचर बोलतीये. हा मॅडम बोला. मिस्टर कर्णिक, आज 3रा दिवस आहे की रेवा स्कूल मध्ये आली नाहीये. तुम्ही काहीच इन्फॉर्म केलं नाहीये. इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही मॅडम, ऍक्च्युली मी बाहेरगावी आलोय. मला काहीच आयडिया नाहीये. तुम्ही पेरेंट आहात तिचे आणि आपली मुलगी 3 दिवस शाळेत येत नाही आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. मी फोन करून बघतो, मी तुम्हाला कॉल बॅक करतो मॅम. ओके, सॉरी मॅम, सॉरी. काय झालं? चिंगीच्या मॅडमचा फोन होता.
चिंगी 3 दिवस शाळेतच गेलेली नाहीये. काय? आई आणि वर्षावर आपण तिची जबाबदारी टाकली होती ना, मग हे काय? पण जबाबदारी टाकली, तिला घरी टाकून यायला नको होतं. काय करायचं? कोणाला कोणाला फोन करताय? वर्षाला. जरा अरे हॅलो चिंगी कुठे आहे का? चिंगी ही काय इकडे डान्स करतेय. आज मॅडमना सुट्टी आहे ना शाळेला. अच्छा, कुठला दिवस आहे आज? आजचा बँक हॉलिडे सुद्धा नाहीये. सुट्टी कुठून मिळणार आहे तिला? अरे पण तीच म्हणाली आज शाळेला सुट्टी आहे म्हणून. ती म्हणाली आणि तू ऐकलंस, विश्वास ठेवलास. हा, आज शाळेला खरंच सुट्टी आहे. चिको काय? काही नाही. चिंगीने परत ह्या दोघींना उल्लू बनवलं. तिने काहीतरी सांगितलं आणि या दोघींनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला. हे पाय माझे. अहो, आपल्याला निघायला हवं, नाहीतर चिंगी असेच खाडे करत राहील. बॅकपॅक करूया, लगेच निघूया. चल. आपण फिरायला आलो ना, म्हणून तिला असं वाटलं असेल की मी पण मजा करते. पण शाळा बुडवून? बरोबर आहे, चुकलं तिचं, पण तरी तिच्या कलेने घेऊयात आपण. बघा ना, तिला ना एकटं वाटत असेल. आपण इथे आलोय दोघही आणि ठीक आहे, तू म्हणशील तसंच. आता घरी पोहोचेपर्यंत किमान 2-4 तासांचा तरी प्रवास आहे. तो आपण छान हसत आनंदात घालवूया. अरे मग त्याच्यासाठी तू शाळा बुडवणार? सुट्टी जेव्हा असेल तेव्हा मी तुला घेऊन गेलो असतो ना फिरायला. मी कधी नाही म्हणतो, पण शाळा का बुडवायची? आता तुझ्या शाळेत जाऊन तुझ्या मॅडमला काय सांगायचं आम्ही? की आमची मुलगी बाहेर फिरत होती शाळा बुडवून. काय विचार करतील ते, की आम्ही पॅरेंट्स म्हणून कमी पडतो आहोत? सॉरी बाबा. ते काय नाही. तू आणि मी, आपण दोघांनी उद्या तुझ्या शाळेत जायचंय. हो बाबा, मी उद्यापासून जाईन, सगळा अभ्यास करेन, पण तो नको ना रागू. चिंगी बाळा, हे बघ, कधी कधी शाळेत जायचा कंटाळा येतो. हरकत नाही, पण असं नाही करायचं. आपल्याला मोठं व्हायचंय, सगळ्यांचं कौतुक ऐकायचंय, हो की नाही? आणि जरी तुला असं वाटलं ना की आज शाळेला नाही जायचंय, तर आम्हाला सांगायचं. आम्ही नाही ओरडणार. खरंच शाळेच्या बाबतीत कधीच खोटं नाही बोलायचं. खरं तर शाळेच्याच काय, कसल्याच बाबतीत खोटं नाही बोलायचं. खोटं बोललं की काय होतं? ओरडा मिळतो की नाही? आणि ओरडा देणाऱ्या बाबांनाही नाही आवडत ते बाळा. चिंगीच्या बाबांना चिंगीला ओरडायला अजिबात नाही आवडत. मला सांग, नाही ना बोलणार खोटं? आणि तुझ्यामुळे आजीला आणि आतूला त्रास झाला, त्यांना काय म्हणणार? ए आजी, अगं सॉरी. ए आतू ग, सॉरी ना. माझ्यामुळे बाबा तुझ्यावर रागावला ना. ठीक आहे चिंगुडी, पण पुन्हा असं करायचं नाही, ओके? आणि आता खूप अभ्यास बुडलाय ना, चल आज जाऊन अभ्यास कम्प्लीट कर. जा, गो गो गो.